या मॅच साठी नवी मुंबईचा एक गोड आवाज अर्थात निलेश सर मर्डेकर आहेत, आपलं स्वागत आहे. हो ना. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती आडबाबाटने प्रहार केलाय. मिडॉनला खेळाडू, पहिल्या बॉलवरती धाव मिळणार नाही. अनिकेतजी कामटे सरांचा आवाज मी आतापर्यंत ऐकत होता. कॉमेंट्री बॉक्स मधून पाठीमागचा सामना आपण पाहिला. हा बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे, मिळाला मोका, दिलाय पसरणी गावच्या प्रमोद गायकवाड अण्णा यांनी या बॉलवरती ठोका. बॉल सीमा पार, षटकार. प्रमोद गायकवाड आघाडीला आलेत, पायांचा वापर केला, टायमिंग प्रॉपर केलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. अजय सपोनिश यांना आपण 100 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी प्रदान करत आहोत. मुख्य व्यासपीठावरतून हे कॅश प्राइज या ठिकाणी प्रदान केलं जाईल. विकी वानकडे यांच्या माध्यमातून पारितोषिक जीपे केलेलं आहे. सुरभिता यांना विनंती की आपल्या शुभासे हा पुरस्कार आपण अजय सपोनिश यांना प्रदान करावा. चांगल्या खेळासाठी हा पुरस्कार आहे, आपण त्यांना प्रदान करत आहोत मुख्य व्यासपीठावरती. वाई सिटीला 2 धावांची पॅनल्टी आहे, कारण त्यांचा 12वा खेळाडू हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये. 2 धावांची पॅनल्टी आहे, याची आपण नोंद घ्या. टीम वाई सिटी. अष्टविनायक फार्मसी नितीनजी शिंगटे आणि गणेश काका सावंत यांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी वाई सिटीला पारितोषिक आहे. चांगला फटका खेळलाय, बॉल निघाला लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलची उडान विशाल इथापे यांचा टीमसाठी 6चा लगान. बॉल सीमा पार, षटकार. दोन्ही बाजूने आक्रमण केलेलं आहे. याही बॉलला पाठवले. आता विशाल इतापे यांचं आक्रमण सुरू झालंय. बॉलर तयार, अमोल ऑन साइडला, मिड विकेटला बॉलने घेतले भरारी. विशाल इतापे यांचा फटका आहे भारी आणि मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमा पार, षटकार. अनिल स्मृती 11 या मॅच मध्ये वेगळ्याच रंगात पाहायला मिळतोय. पहा, क्रीजच्या खोलीचा चांगला वापर केला, बॉल पाठवला मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे झाडाच्या वरतून षटकारासाठी. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावरती आहे. खोलवर टप्प्याचा बॉल. या बॉलच्या पाठीमागे मिळेल का कोणती धाव, तर एक सिंगल धाव. मराठे ब्रदर्स यांच्या वतीने प्रमोद गायकवाड अण्णा यांच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. कौतुकाची थाप. धावसंख्या 24, 0 गडी बाद. अकला काजी वाईचे एक वेगवान गोलंदाज. रिदल बॉलचे क्रिकेटचे घटक तयार. परंतु यावेळेला मैदानाच्या आतमध्ये विशाल इथापे या नावाचं वादळ आलेलं आहे आणि या वादळाचा सपाटा. आणखीन एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळसा धावेंसाठी. विशाल इथापे यांच्या या फटक्याची झलक आणि वाढतोय टीमचा धावफलक. बॉल सीमा पार, षटकार. आणखीन एक बॉल भिरकावून दिलाय, गरकन गिरकी घेत. धावसंख्या वाढवणारा षटकार. अकला काजी यांच्या गाठीशी अनुभव आहे, तो अनुभव कृतीमध्ये आणावा लागेल. आज विशाल इथापे यांनी आपली छाप सोडायला सुरुवात केली आहे. नावाप्रमाणे खेळ केलाय, आक्रमकता दाखवली आहे.
खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळलाय, 2 खेळाडू वेगाने येत आहेत बॉलवरती. फुटबॉल स्टाईल अडवण्याचा प्रयत्न या बॉलला झालाय. बॉलची फेकी केली जाईल. क्रिकेटचा खेळ असा आहे ना, एकाला सावरायला दुसरा येतो. हा क्रिकेटचा खेळ आहे. 2 खेळाडू धावले होते या बॉलला अडवण्यासाठी. बॉल फील्ड केला, बॉलची फेकी केली, तब्बल धावा मिळालेली त्या बॉलच्या पाठीमागे 2. बॉल क्रमांक 4 प्रगतीपथावरती अकलाक काजी. एका बाजूला विशाल इतापे, 5 बॉल 24 कुठलेले आहेत. टान्स बदलला, त्यानंतर हा बॉल पाठवलाय लॉंग लेग, सीमा पार. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे फरार. रन्स मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. निश्चित विशाल इतापे यांनी टान्स बदलला होता बॅटिंग करताना, परंतु पहा त्यानंतर पुन्हा एकदा हा बॉल खेळताना पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. विशाल इतापे, गाव चिंदवली, या गावचं नाव आज मैदानाच्या आतमध्ये, आणि त्या गावाच्या नावाचा डंका वाजवलाय. आणखीन एक बॉल सीमा रेषेच्या पलीकडे, सरळ 6 धावेंसाठी. माझा फटका म्हणजे 440चा झटका. बॉल सीमा पार, षटकार. विशाल इतापे, चिंदवली गावचे नामवंत क्रिकेटर, मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालतायत मोठ्या फटक्यांचा वाई प्रीमियर लीग मध्ये. परंतु अकलाक काजी, शेवटचा बॉल बाकी आहे. 19 खर्च केलेले आहेत. 34 वरती बॅटिंग. 7वं अर्धशतक येणार का, त्याची चाहूल चिंदवली गावच्या या विशाल इतापे यांना लागली आहे का? 7वं अर्धशतक चिंदवली गावाकडून येईल का? अकलाक काजी तयार. आणखीन एक बॉल निघालाय मिड विकेटला, बॅकअप नाहीये. हाय बॉल सीमा रेषेच्या पार. विशाल इतापे यांचा खेळ आहे बहारदार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6. षटकार. चिंदवली गावाचं क्रिकेटच्या पटलावरती गाजणारं नाव विशाल इतापे, त्यांचं नाव. बॉल सीमा पार, षटकार आलाय. तब्बल 2 षटकांचा खेळ संपलाय आणि बॅटिंग करत असताना बनवलेले आहे धावा. 48 काय फटका खेळलाय विशाल इतापे यांनी. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकणारी बॅटिंग केली आहे. दणदणीत फटक्याचा दानपट्टा फिरवलाय. गोलगट्टम लकडपट्टम देत दनादन बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. परंतु एका बाजूला प्रमोद गायकवाड अण्णा, ही स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ टोकून बसली आहे. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. धनंजय लंकेश्वर, रसल या नावाने क्रिकेटच्या पटलावरती प्रसिद्ध असणारे खेळाडू. ओव्हर नंबर 3. पहिला बॉल, दिशा दिली आहे. खेळाडू आहे डीपला आणि स्ट्राइक वरती कुणाला आणलंय? विशाल इतापे 40 वरती बॅटिंग करतायत. या स्पर्धेतलं सर्वाधिक जलद अर्धशतक जे आलंय ना, ते कळंबे गावाकडून आलंय. 11 बॉल 50. खेळाडूचं नाव होतं निरंजन गायकवाड, हा स्वरंजन गायकवाड. आता हा रेकॉर्ड मोडला जाईल का? 8 बॉल 40 खेळलेले आहेत. उजव्या स्टीच्या बाहेर अनुज मांढरे यांच्या वतीने पारितोषिक आलेलं आहे. जर अर्धशतक प्रमोद गायकवाड यांनी झळकवलं तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज बांधून ठेवलंय. विशाल इतापे, चांगला बॉल. धनंजय यांचं कौतुक करावं लागेल. परिस्थिती बिकट होती, परंतु धनंजय यांचा बॉल तिकट होता. जो फलंदाज विशाल इतापे यांना बांधून ठेवून जातोय. कठीण काळात स्वतःला एक गोष्ट नेहमी सांगत राहा, सध्याची परिस्थिती माझा शेवट नाहीये. पेठेन मी पुन्हा नव्याने. सामर्थ्य नाशवंत नाहीये. डीप स्क्वेअर लेगला खेळाडू आहे. पंचांनी हात बाहेर काढलाय. एकच धाव, समाधान मानावं लागेल. हा नो बॉल आहे, बीमर आहे, पुन्हा टाकावा लागेल. आयुष्य असो किंवा क्रिकेट, कधी कधी काही गोष्टींवरतीच आपल्याला समाधान मानावं लागतं आणि या फलंदाजांना या एका धाबीवरती समाधान मानावं लागलं. विकेटला 100 रुपये अष्टविनायक फार्मसी यांच्या वतीने. ती पहिली विकेट कोणती येईल? संघाला अद्यापही विकेट मिळाली नाहीये. पंचांनी सांगितलं की वाईट बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल हा बॉल. धनंजय, या मॅच मध्ये अनिल स्मृती संघ काय खेळलाय, बॅटिंगची काय लकब दाखवली आहे. प्रमोद गायकवाड, अण्णा पसरणी. धनंजय तयार. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर उसळणारा टाकलाय, डॉट आलाय. धनंजय यांचं कौतुक करावं लागेल. 3 बॉल टाकले, 4 धावा दिल्या.
जरी एकही फलंदाज हे माघारी पाठवू शकले नसले ना तरी गोलंदाजी नियंत्रित केली आहे. काट कसरीचं षटक, काय बॉल टाकलाय. अमोल वाडकर यांच्या वतीने कुणी विकेट घेऊ द्या, 501 रुपयाचं पारितोषिक आहे. अमोल वाडकर ही स्पर्धा खेळत नाही, मिस निश्चित करत असतील ही स्पर्धा. आणि अखेरकार बॉल सीमा पार, कारण त्यांच्या पायाला दुखापत आहे, फ्रॅक्चर आहे. त्याचबरोबर आपण त्यांची चर्चा केली. आयकॉन कॅटेगरीचे खेळाडू आहेत वाई तालुक्यातील आणि त्यांच्या वतीने पारितोषिक आलेलं आहे. बॉल प्रमोद गायकवाड यांनी माघारी सीमारेषा पलीकडे पाठवलाय 6 धावींसाठी. आणि शरद कोंडाळकर हे 2 असे नामवंत क्रिकेटर या स्पर्धेमध्ये इंजुरीमुळे खेळू शकत नाहीयेत. बॉलर तयार, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलवरती बॅट आणि बॉलचा संपर्क होईल का. ₹500 रुपयाचं पारितोषिक अमोल वाडकर. वाई क्रिकेटचं एक मोठं नाव आहे आणि त्यांच्या वतीने पारितोषिक आहे. 50च्या अगोदर म्हणजे विशाल इथापे यांच्या 50च्या अगोदर जर विकेट टिपली तर ₹500 आता विकेटचं मोल वाढलंय. अष्टविनायक फार्मसी ₹600 विकेटचं मोल आहे, म्हणजे तब्बल एक विकेट ₹1100 रुपयासाठी असणार आहे. अमोल वाडकर 500 आणि अष्टविनायक फार्मसी 600. नितीनजी शिंगटे आणि गणेश काका सावंत असं पारितोषिक आहे विकेटसाठी वाई सिटीसाठी. कोणती धाव या बॉलच्या पाठीमागे नाहीये. या बॉलवरती कोणती धाव नाही असं पंच ठिकाणी कळवतायत. स्कोर बोर्डकडे आपण वळूया. 58 धावा, 58. पाठीमागच्या प्रेक्षकांना विनंती आहे की आपण कोणी बॉल आतमध्ये थांबवू नका, अडवू नका. तो खेळाडूंना अडवू द्या, कारण एखाद्या टीमला त्याचा फटका पडेल. कारण या मॅचेस फार महत्वाच्या आहेत, त्यामुळे आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती. विराज एका युवा खेळाडूला गोलंदाजी मार्कवरती बोलवलंय. पाठीमागच्या मॅच मध्ये चांगल्या प्रकारचा प्रभाव टाकलाय गोलंदाजी करताना, परंतु विशाल इथापे 41 आणि प्रमोद गायकवाड 15. धावसंख्या 58, 58 धावा. ऑन साइडला खेळलेला बॉल, खेळाडू आहे सी कॉर्नरला. 2 टप्पा बॉल अडवतील, बॉलची फेकी करतील. या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव प्राप्त होते. स्ट्राइक रोटेट केलंय. प्रमोद गायकवाड यांच्याही अर्धशतकाच्या खेळीसाठी ₹1000 कॅश प्राइज आहे. एका बाजूला विराज, समोर खेळलाय, आकाशाला गवस निघालत बॉल निघाला सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलची कहाणी प्रमोद गायकवाड यांचा फटका आहे तुफानी. बॉल सीमा पार, षटकार. मैदानाच्या आतमध्ये आता प्रमोद गायकवाड आक्रमण करतायत. या बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. प्रमोद गायकवाड यांची ओळख आहे, परंतु एका बाजूला विराज. पाठीमागच्या मॅच मध्ये आपण त्यांचा खेळ बहरला, चांगली गोलंदाजी केली होती. त्या स्ट्रेनने आज खेळ करावा लागेल, आज अतुल्य खेळ करावा लागेल, आज महत्वाकांक्षी व्हावं लागेल. 65 धावा धावफलकावरती. बॉल क्रमांक 3. हा आणखीन एक बॉल मुख्य व्यासपीठाला मानवंदना देतोय. याही बॉलच्या पाठीमागे धावा मिळतील 6.
लागोपाठचा दुसरा मोठा ब्लास्ट. पसरणी गावचा प्रमोद गायकवाड अण्णा बॉल पाठवला सीमापार आणि तिसरा जर षटकार आला वाजिद बागवान यांच्या वतीने पारितोषिक आहे 1000. तिसरा षटकार म्हणजे या बॉलचं मोल आता वाढलेलं आहे. हा बॉल 1000 रुपयासाठी टाकला जाईल. प्रमोद गायकवाड एका बाजूला विराज. हा निघाला का बॉल लॉंग ऑन वरतून सी कॉर्नरला खेळाडू लांबी पडली कमी पकडली कॅच. पसरणीचा प्रमोद गायकवाड माघारी. तिसरा जर मारला असता तर आज 1000 रुपये मिळू शकले असे. लांबी कमी पडली म्हणजे रेंज पोचली होती 700 800 पर्यंत 850 900 आणि थोडीशी कमी पडली. धक्का क्रमांक लागलाय पहिला. टीम अनिल स्मृती या टीमला वाई सिटीला पहिलं सुयोग जर कोणी मिळवून दिलंय ना तर या खेळाडू दिलंय आणि खेळाडूचं नाव आहे विराज. वाई सिटीतील हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. गौरव गवळी मैदानाच्या आतमध्ये. विराजचं कौतुक करावं लागेल. गौरव गवळी मैदानाच्या आतमध्ये मधल्या फळीमध्ये क्रमांक 3 वरती 71. आतापर्यंतचा एक चांगला स्कोर अनिल स्मृतीने या स्पर्धेतला उभारलेला आहे. 3.4 बॉलच्या पाठीमागे. काय फटका खेळलाय गौरव गवळी यांचा. फटका सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी लाजवाब. जसा बॉल आला तसा बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. आयुर्वेदिक वनस्पती मुळा आणि गौरव गवळीचा फटका नातखुळा. बॉल सीमा पार. षटकार. काय फटका होता. मन तल्लीन करून टाकणारा फटका गौरव गवळी यांच्या बॅटमधून आलाय. गौरव गजानन गवळी 3G. फटका फसला. बॉल हवेत उभा राहिला. खेळाडू बॉलच्या खाली आणि गौरव गवळी इथे माघारी. 77 धावा 1-2 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना अनिल स्मृती. गौरव गवळी यांनी आतापर्यंत चांगली बॅटिंग केली होती परंतु विराजचं कौतुक करावं लागेल कारण 3 षटकार देऊनही 2 फलंदाज माघारी पाठवले आणि संघाला विकेट मिळत नव्हत्या. त्या विकेट या खेळाडूने मिळवून दिल्या. 4 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचे 6 बॉल. मित्रांनो या स्पर्धेमध्ये तुम्ही सुरुवात सोडली नाही तर उद्याचा अंतिम दिवस शेवट चुकवू नका. उद्या सुपर 8चे काही सामने त्यानंतर होईल सेमीफायनलचे काही सामने आणि त्यानंतर वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 ची मेगा फायनल आणि पर्व क्रमांक 4 ची बाजी कोणाची याची उत्कंठा आता शिगेला जाऊन पोहोचलेली आहे. आजपासून त्याची चर्चा होईल. प्रत्येक जण आपलं मत सांगेल की हा संघ बाजी मारेल. कोण म्हणेल तो संघ बाजी मारेल. परंतु प्रत्यक्षात उद्या चॅम्पियन कोण ठरेल आणि कोण आपलं नाव पर्व क्रमांक 4 वरती कोरेल याची चर्चा आणि त्या चर्चेंना आता उदान प्राप्त होतंय वाई तालुक्यामध्ये. प्रत्यक्षात आता शेवटचं षटक बाकी आहे. सुयश इतापे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. विशाल इतापे यांना संधी आहे. 7वं अर्धशतक. जर चांगली बॅटिंग केली तर येऊ शकतं. परंतु एका बाजूला प्रमोद शिंदे अंतिम षटक आपल्या नावी घेत आहेत. पाठीमागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. अमोल इतापे 11 बॉल 42. स्वरंजन गायकवाड हे असे खेळाडू आहेत ज्यांनी 11 बॉल मध्ये सर्वाधिक या स्पर्धेतलं जलद अर्धशतक झळकावलं. सुशांत शिंदे 12 बॉल मध्ये झळकावलेला आहे परंतु आतापर्यंत 11 बॉल 42. प्रमोद आणि हा बॉल निघाला पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे. विशाल इतापे नटराज मुद्रा फटका. बॉल सीमा पार. षटकार. काय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग केले विशाल इतापे. रौद्र रूप धारण केलंय. एक पाय हवेत घेतला. नटराज मुद्रा फटका खेळला. बॅटिंग करत असताना विशाल इतापे साइड अँगलने पहा. विशाल इतापे यांनी खेळलेला फटका जबरदस्त.
सुरभीताई भोसले यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जर विशाल इथापे यांनी जर अर्धशतक झळकवलं, बॅटिंग करताना 48 वरती जाऊन पोहोचलेले आहेत. चिंदवली गावचा खेळाडू विशाल इथापे यांनी या प्रीमियर लीगचं 7वं अर्धशतक झळकवलंय. गाव आहे चिंदवली, नाव आहे विशाल इथापे. आज विजयसारखा लकलकणारा खेळ मैदानाच्या आतमध्ये केलाय आणि अर्धशतक पूर्ण केलंय. एकदा जोरदार टाळ्या आणि विशाल इथापे यांना विनंती करूया की आपण बॅटने अभिवादन द्या प्रेक्षकांना. फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट. आणि विशाल इथापेने तोच क्लास आज मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. चिंदवली गावाचा डंका वाजवलाय मैदानाच्या आतमध्ये तालुक्याच्या या प्रीमियर लीग मध्ये आणि 7वं अर्धशतक झळकवलंय. 83 धावा, 2 गडी बाद. शेवटच्या अजूनही 89, माफ करा, करेक्शन आपण करूया, 89. 2 बॉलचा खेळ झालेला आहे, 4 बॉलचा खेळ बाकी. काय बॅटिंग केली संपूर्ण स्पर्धेमध्ये. या तिसऱ्या मॅच मध्ये स्वर्गीय अनिल स्मृती 11 पसरणी या टीमने. 8 बॅटचा फटका, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, झेल निसटलाय. नशीबाज बलवत्तर आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ अ स्टार असं म्हणतात. ज्या दिवशी तुमचे स्टार चांगले असतात, ज्या मॅच मध्ये, त्या मॅच मध्ये तुमचा खेळ बहरतो आणि या मॅच मध्ये तो खेळ बहरलाय. विशाल इथापे केंद्रबिंदू बनले या मॅचचे. परंतु एका बाजूला प्रमोद वाई सिटी कडून ही महत्वाची विकेट टिपतील का? प्रतिभा आहे, कौशल्य आहे, क्षमता आहे. आज सादरीकरण करावं लागेल. चांगला बॉल आणि पहा जी आपली प्रतिभा आहे त्या प्रतिभेने टाकलेला बॉल डॉट आलाय. म्हणजे ज्यामध्ये तुम्ही माहीर आहात, जे तुमच्याकडे कौशल्य आहे, त्याच प्रकारचा बॉल इथे प्रमोद शिंदे यांनी टाकलाय डॉट. आता शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 91, 91 धावा. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. प्रमोद शिंदे अनुभव आपल्या गाठीशी घेऊन खोलवर टप्प्याचा असणारा बॉल खेळाडू अडवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. क्रिकेटमध्ये गलपानपणाला नाही थारा, चुकीला नाही माफी. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी. खोलवर टप्प्याचा बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी. 95 धावा धावफलकावरती. 95. आणि शेवटच्या बॉलवरती धाबा किती मिळतील? 1 पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केलाय, तिसरीचा प्रयत्न चालवला जाईल का? तर नाही. 2च धावा आणि तिसरीसाठी फलंदाज होतील रनआउट. 2 धावा घेऊया. 97 धावा आणि पॅनल्टीच्या +2 म्हणजे 99 धावा. म्हणजे विजयासाठी 100 धावा वाई सिटी 11ला बनवाव्या लागतील सेकंड इनिंग मध्ये. रंगलेला एक रोमांचक सामना. आजच्या दिवसातला अंतिम सामना. वाई सिटी 11 त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय अनिल स्मृती 11ने बॅटिंग केली आहे. पॅनल्टी सोबत बनवल्यात 99 धावा. प्रमोद गायकवाड 12 बॉल 27. विशाल इथापे चिंदवली गावच्या खेळाडूने आज प्रभावित केलं बॅटिंग करताना. 17 बॉल खेळले, 62 बनवल्या. गौरव गवळी यांनी एकच फटका खेळला, परंतु सबसे हटके खेळला. 6 बनवल्या. हे संपूर्ण बॅटिंग समरी राहिली. गोलंदाजीमध्ये आज फार ओसांडून धावा खर्च केल्या, खास करून गोलंदाजांनी या मॅच मध्ये. आणि त्याच्यामध्ये अमोल 23, अकला काजी 25. धनंजय यांचं कौतुक करावं लागेल. 4 गोलंदाजांपैकी फार कमी धावा दिल्या, 10. विराज 19. 2 फलंदाज माघारी पाठवले. त्यानंतर प्रमोद 20. ही संपूर्ण आपण गोलंदाजीची समरी पाहिली. मॅच समरी आपण पाहत आहोत, जिथे विकेट 71 वरती 1, 77 वरती 2 आणि 97ला तिसरी विकेट गेली. परंतु आता या मॅच मध्ये 100 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होईल, बचाव कशा प्रकारे केला जाईल, कोण सामना जिंकेल, या सर्व गोष्टी आता आपण ऐकूया आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल. आणि आवाज आहे अनिकेतजी कामटे सरांचा. धन्यवाद सर. मैदानामध्ये जातोय आपण. महत्वाची मॅच रंगलेली आहे. दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच आहे, इम्पॉर्टंट मॅच आहे. नेट रन रेट जर पाहिला तर खरं तर वाई सिटी 11 संघाने 1 सामना जिंकला आहे, परंतु मस्ट विन सामना आहे टीम
दादासाहेब स्मृती 11 संघाला आणि त्याच पद्धतीची दहाड दाखवलेली आहे. वाघाची दहाड, फोडला पहाड आणि षटकारांवरती षटकार मैदानाच्या आतमध्ये वसूल करत असताना विशाल आणि प्रमोद पाहायला मिळाले. 30 बॉल आणि 30 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी 100 धावांचं टार्गेट आहे. विजयाचं शतक साजरं करावं लागेल. वाई सिटी अर्थात वाई तालुका म्हणजे सातारा जिल्ह्यातला महत्त्वाचा तालुका आहे, जी सकाळपासून आपण चर्चा करतोय. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी, शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा साक्षेप, शिवरायांच्या 8वा साक्षेप भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसे असे, सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधीचे जो योग, राज्य साधनांची लगबग कैसी केली, याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे, शिवरायांचे आठवावे जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे. आणि तीच मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. वाई सिटी संघाला संघर्ष करावा लागेल. गणेश काका सावंत यांच्याकडून कॅच प्राइज आलेला आहे. वाई सिटीतील प्रत्येक खेळाडूला जो षटकार खेळेल त्या खेळाडूला 101 रुपयांचे कॅच प्राइज आहे. 100 धावांचं कॅच प्राइज असणार आहे. 100 धावांचंच या ठिकाणी आपण पाहतोय टार्गेट आहे. दोन्ही सलामीचे बॅटर मैदानामध्ये, पॉवर ऑफ पॉवर आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिली, अर्थात विनोद पवार मैदानामध्ये मेन स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. त्यासोबतच त्याची साथ देण्यासाठी नॉन स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज दाखल झालेत अमोल सावंत. दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत. परों को खोले जमाना उडान देखता है, जमी पे बैठ के किंवा आसमान देखता है. प्रत्येक बॉल आणि प्रत्येक रन इम्पॉर्टंट आहे. ज्या पद्धतीने बॅटिंग युनिटमध्ये कामगिरी केली, आणि वाई सिटी या खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे. जो कोणी खेळाडू ही मॅच फिनिश करेल, मॅच विजयी करेल, त्या खेळाडूला अमोल वाडकर यांच्याकडून 5000 रुपयांचं कॅश प्राइज. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा बॉल, डॉट बॉल येतो, निर्धाव बॉल. एक चांगला बॉल हाताळला गेला. प्रत्येक रन महत्वाचे आहे, जिची आपण चर्चा करतोय. कोणतेही लक्ष मोठं नसतं, कोणतेही लक्ष छोटं नसतं. दुनिया का हर शौक पाला नहीं जाता, काच के खिलौनों को हवा में उछाला नहीं जाता, मेहनत करने से होती है हर मुश्किल आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाला नहीं जाता. नशिबाच्या जोरावरती सोडून काहीच चालणार नाही. मैदानामध्ये संघर्ष करावा लागेल. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळाय. क्षेत्ररक्षक गौरव गवळी 1 बाउंस बॉल फील्ड करेल. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. 1 के 7 कहानी आगे. एक धाव देखील तितकीच महत्वाची आहे. बूंद बूंद से भरता है सागर, ईट ईट से बनती है इमारत, अकेले हम कुछ नहीं मिल जाए तो इबादत ही इबादत. आणि ती 1 धाव कंप्लीट केली जाते. धावफलकाचा श्री गणेश झालेला आहे. शून्यातून विश्व निर्माण होतं, एक संकल्पना आहे. आणि आता शून्यातून 100 पर्यंत वाटचाल करायची टीम वाई सिटी 11 या संघाला. 28 बॉल आणि 99 ची गरज आहे. बॅटिंग स्टार्सवरती अमोल सावंत वाई सिटीचे खेळाडू. त्याचप्रमाणे या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. आदिनाथ भोसले नॅशनल प्लेअर मॅरेथॉन, आपलं देखील मनापासून स्वागत. हा स्ट्रोक 38 सर्कलमध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला जाईल, परंतु सिंगल कंप्लीट होईल. दोन्ही खेळाडू आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित. एक सावध सुरुवात केली जाते पहिल्या ओव्हरमध्ये. प्रमोद गायकवाड आयकॉन प्लेअर आहेत, तर स्ट्राईकवरती लेफ्ट हँडेड बॅटर विनोद या खेळाडूकडे विशेष लक्ष आहे, कारण सकाळच्या सत्रामध्ये जबरदस्त कामगिरी केली. एक मोठे फटकेबाजी पाहायला मिळाली आणि जलद गतीने 50 कंप्लीट केली गेली. राईट आर्म ओव्हर द विकेटसाठी आलेत. अलॉंग द कार्पेट स्ट्रोक खेळला जाईल. पायाच्या साह्यानं बॉल थांबवला, फक्त फील्ड केला आणि हा बॉल डॉट बॉल येतोय, निर्धाव बॉल. 4 बॉलमध्ये 2 धावा खर्च झालेल्या आहेत. इम्पॉर्टंट मॅच आहे. प्रेक्षकांची गर्दी वाढत राहिलेली आहे. त्यासोबत यूट्यूबवरती अनेक प्रेक्षक वर्ग जुळलेले आहेत. यूट्यूबद्वारे जुळलेले प्रेक्षक, आपलं देखील मनापासून स्वागत. संपूर्ण सातारा जिल्ह्यातली मानाची स्पर्धा मंत्री चषक. मिडल विकेट आहे ऑन साइडला, डीप मिड विकेट. 1 बाउन्स फोडला जाईल. सीमा रेषेच्या पलीकडे जाणारा बहारदार चौकार. हॅलो, हा बोला बोला पटपट. हो हो, 1 मिनिट कॉमेंट्री चालली. या चौकाराच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती धावा आहेत. 6 धावा, 6 रन्स ऑन द बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. 5 बॉलचा खेळ संपलाय आणि 5 बॉलमध्ये 6 धावा बनवलेल्या आहेत. या बाउंड्रीनं
धावफलकाला चांगला आकार आलेला आहे. लास्ट बॉल, या ओव्हरमधला शेवटचा बॉल. हो, इथं देखील प्रमोद गायकवाड कमबॅक करत असताना पाहिला मी त्यात. तिकडे पहा, आउटसाइड द ऑफ स्टंप बॉडी पासून थोडासा रीच केला नाही. बॉल मेरिट पर्यंत जाणं गरजेचं होतं, परंतु एका षटकाच्या अखेरीस स्कोरबोर्ड 6 या धावसंख्येवरती आहे. स्कोर कार्डचा आता रेशो वाढवणं गरजेचं आहे, आलेख वाढवणं गरजेचं आहे, ग्राफला थोडी सुधारणा देणं गरजेचं आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये कोण जबाबदारी घेईल? सहा धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं, त्यानंतर षटक क्रमांक दुसऱ्यासाठी विशाल भनगे, प्लेअर फ्रॉम अकोशी, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आहे. रिव्हर्सचा प्रयत्न फसतोय, डॉट बॉल येतोय, निर्धाव बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे, प्रत्येक रन इम्पॉर्टंट आहे. नेट रन रेट कडे देखील सगळ्यांचं लक्ष असणं गरजेचं आहे. एका बाजूला वाई सिटी 11ला नेट रन रेट देखील मेंटेन करायचं आहे आणि समोर स्वर्गीय दादासाहेब स्मृती 11ला देखील नेट रन रेट मेंटेन करायचं आहे. एकेका धावेसाठी मैदानामध्ये संघर्ष करायला भाग पडणारी खेळी. अप्रतिम मॅच मैदानामध्ये रंगलेली आहे. दोन्ही संघ तगडे आहेत, दोन्ही संघांमध्ये ताकद आहे. संपू दे अंधार सारा, उजळू दे प्रकाश तारा, गंधाळलेल्या पहाटेसे येथे वाहू दे आनंद वारा, जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा, भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा. क्रिकेटचा खेळ अनोळखी मनांना एकत्र आणत असतो. अनेक अनोळखी मन एकत्र आलेत खेळाडूंच्या माध्यमातून, त्यासोबत प्रेक्षक देखील एकत्र आलेले आहेत. काही प्रेक्षक असतात शेजारी बसलेले असतात, ते ओळखत देखील नसतात, परंतु क्रिकेटचा सामना त्यांना बोलायला लावतो, त्यांना घट्ट मैत्री करायला लावतो. 7 धावा धावफलकावरती वेडात मराठे वीर दौडले 7 9 1 7 7 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक दुसरं विशाल भनगे, एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत. मुंबई परिसरामध्ये देखील त्या खेळाडूंनी निश्चित आपला क्लास दाखवलेला आहे. यावेळेस मिडल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये उंच आकाशामध्ये, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक येतो, वेट केला जाईल, पकडला जाईल, कॅच, बिग विकेट डाऊन, बडी मछली जाल में, मोठा खेळाडू बॅक पवेलियन. एका अंदाजामध्ये विशाल यांचं जबरदस्त सेलिब्रेशन पाहायला मिळते. खूप उंच हवेमध्ये बॉल खेळला. लेफ्ट हँडेड बॅटर यांनी लेफ्ट हँडेड बॉलर वर्सेस लेफ्ट हँडेड बॅटर, त्यानंतर डाऊन दी बॉल अतिशय चांगल्या पद्धतीनं नजर ठेवली आणि सुयश इथापे यांचं कौतुक आहे. एकही कॅच आजच्या दिवसामध्ये सोडला नाहीये. अप्रतिम कामगिरी, महाविद्यालयीन कॉलेज वयीन खेळाडूंनी अतिशय चांगलं कामगिरी केली. समोरचे प्रेक्षक, लास्ट कॉल, मॅच थांबवली जाईल. समोरचे प्रेक्षक, तुम्ही जिथे बसलाय तिथे बाउंड्री आहे आणि एखादा कॅच सुद्धा एखाद्या मॅचची दिशा बदलू शकतो आणि खेळाडूंना आपण स्पोर्ट्समन स्पिरिटनं प्रोत्साहित करायचंय. तुमची उपस्थिती प्रार्थनीय आहे, परंतु खेळाडूंना अडथळा होणार नाही अशी देखील भूमिका आपण घेणं गरजेचं आहे. सात धावा धावफलकावरती. यावेळेस बॉल समोरच्याच दिशेने खेळला, पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल आहे, 2 क्षेत्ररक्षक येत आहेत, पकडला जातोय कॅच. अप्रतिम कॅच मैदानामध्ये कॅरी केला जातोय. शुभम मालुसरे आल्या बाऊली परत चाललेत, गोल्डन डकचे शिकार. ऑन दी राईज डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता. विशाल भनगे यांनी एक चांगला कारनामा केलाय. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, गौरव गवळी त्या रिजन मध्ये शेवटपर्यंत बॉलवरती नजर ठेवली आणि विकेट येते.
मनोज मांढरे आणि वाजिद बागवान यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राइज या विकेटसाठी. वीस बॉल येणारे आणि 93 धावांची गरज, परंतु वाई सिटीला धावफलकाला आकार देखील आणायचा आहे. एक चांगला स्कोरबोर्ड जरी पुढे नेला ना तरी सुद्धा नेट रन रेट काय असेल हे बघणं गरजेचं आहे. परंतु जर विकेटवर विकेट आल्या तर वाई सिटीची डोकेदुखी वाढणार आहे. अप्रतिम मॅच रंगली आहे. नेट रन रेट जर पाहिला तर वाई सिटीचा प्लस मध्ये आणि पसरणी संघाचा मायनस मध्ये आहे. त्यामुळं पसरणी संघ प्रत्येक रन साठी झगडतोय, प्रत्येक विकेट साठी झगडतोय. ओहो, अकला काजी आल्या आल्या स्वागत करण्याचा प्रयत्न, परंतु लगातारचा तिसरा बॉल. गौरवच्या हातामध्ये सेलिब्रेशन पहा. विशाल बनगे आप तो छा गए गुरु. विकेट हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये तिसरी विशाल बनगे यांच्या माध्यमातून आकोशी गावाकडून आलेली ही हॅट्रिक. परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू विशाल यांचा जल्लोष. अप्रतिम गोलंदाजी केली गेली. तिन्ही विकेट जर आपण पाहिल्या ना तर तिन्ही विकेट वरती विशाल यांनी मात्र जबरदस्त कामगिरी. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळण घेणारे बॉल मोहित केलं, जाळं अंतरलं. समोर दोन फील्ड क्षेत्ररक्षक चांगले होते. एका बाजूला सुयश होता देगावचा तर दुसऱ्या बाजूला गौरव गवळी होता सुरूरचा आणि दोन्ही क्षेत्ररक्षकांनी चांगले कॅच टिपले. 7 धावांमध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मॅच हायलाइट पाहतोय आपण. पहिली विकेट पाहिली मॅन स्क्रीन वरती. ऑन दी राईज डाऊन दी ब्राऊन खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन रिजन मध्ये सुयश यांनी कॅच कॅरी केला. त्यानंतर दुसऱ्या विकेटचा जर विचार केला तर निश्चितपणानं हाई बॉल शुभम मालुसरे यांना समोरच्याच दिशेने खेळायचा होता. तेही अंतर कापू शकले नाहीयेत. उंची मिळाली परंतु लांबी कमी पडली. आडवा बॅटनं स्ट्रोक खेळला होता. डाऊन दी बॉल पुन्हा गौरव गवळी आले लॉंग ऑन रिजन मध्ये आणि कॅच कॅरी केला गेला. त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती देखील विकेट आलेले आहे अकला काजी यांचे. आणि नेक्स्ट बॉल रिवर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. सीधी उंगली सीधी निकलती नहीं तो टेढ़ी करने की जरूरत होती है. आणि मैदानामध्ये खेल नहीं जनाब, अब तो एक खिलवाड़ कर रहे हैं. ये क्या हो रहा है समझ नहीं आ रहा. एक खराब कॉलिंग मैदानामध्ये. 7 धावांवरती चौथी देखील विकेट येते आणि नेट रन रेट साठी वाई सिटीला ही डोकेदुखी असणार आहे. जेवढ्या जलद तुम्ही विकेट द्याल तर त्यानंतर मात्र तुम्हाला पुढे नेट रन रेटला त्रास होणार आहे. या हॅट्रिक साठी राम महांगडे यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे विशाल बनगे यांच्यासाठी. फिक्र करता है क्यों, फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, आज कर ले खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. आणि स्वतःवरती विश्वास ठेवून विशाल बनगे यांनी जबरदस्त कामगिरी केलेली आहे. कॅश प्राइज आतापर्यंत कुठलेही जमा नाहीये. सगळे कॅश प्राइज गुगल पे केलेले आहेत, नाहीतर मॅच संपल्यानंतर सगळे माझ्याकडे याल. धावफलकावरती धावा आहेत 7, लॉस ऑफ 4 विकेट. 18 बॉल आणि 93 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गौरव गजानन गवळी प्लेयर फ्रॉम सुरूर. गौरव गवळी 3G लेफ्ट हँडेड कटर बॉलर आहेत. सातत्यपूर्व कॉर्क क्रिकेट, टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेट या तिन्ही फॉर्मॅटचा अंदाज असणारा खेळाडू. सातत्यपूर्व वाई सिटी असेल आणि त्यासोबत द्रविड हायस्कूलच्या प्रांगणावरती खेळलेले आहेत. 7-4. एका क्षणाला असं वाटतं हे फुटबॉलचं स्कोर कार्ड आहे. सिंगल डिजिट स्कोर कार्ड. 7 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओहो, ही लाईन देखील चांगली आहे, लेन चांगली आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने बॉल टर्न झाला. धनंजय यांच्याकडे क्षमता आहे, ताकद आहे, परंतु बिग हिट करावे लागतील, मोठे स्ट्रोक खेळावे लागतील, स्कोर कार्डला आकार आणावा लागेल, पलकावरती पोचावं लागेल. 100 धावांचं लक्ष आहे, पहाड फोडावा लागेल. प्रताप शिर्के यांच्याकडून येणाऱ्या प्रत्येक विकेटला 100 रुपयांचं कॅश प्राइज लागलं. त्यानंतर डाऊन दी बॉल सुयश इतापे आले. कॅच कॅरी सेफ अँड इनटू द बास्केट. 5वा धक्का. जबरदस्त कामगिरी गोलंदाजांची.
अक्षरशः प्रभावित करत असताना गोलंदाज टीम अनिल स्मृती 11 या संघाचे 5 धक्के. सुपर क्लासिकल मॅच मैदानामध्ये चालू आहे. जबरदस्त मॅच चालू आहे. दादासाहेब स्मृती 11 ला नेट रन रेट महत्वाचा आहे, त्यामुळे एकेका रन साठी दादासाहेब स्मृती 11 अनिल स्मृती 11 ला नेट रन रेट महत्वाचा आहे, त्यामुळेच एकेका धावेसाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. धनंजय मुलिया दाखल होतील. रिक्वायर्ड रन रेट खूपच वाढलाय. 16 बॉल आणि 93 ची गरज, परंतु 16 बॉल मध्ये तुम्ही जेवढा धावा बनवता येतील तेवढं धावा बनवणं गरजेचं आहे. वाई सिटीला हे माहिती आहे. 93 धावा जरी बनवल्या नाहीत, 100 नाही बनवल्या तरी पण जेवढ्या जास्त बनवता येतील तेवढ्या फायद्याच्या आहेत, कारण वाई सिटीचा नेट रन रेट प्लस मध्ये आहे आणि मायनस मधला नेट रन रेट अनिल स्मृतीचा आहे. त्यासाठी एकेका धावेसाठी वाचवण्यासाठी अनिल स्मृती मैदानामध्ये संघर्ष करत असताना पाहिला मी ते. स्टोक फसलाय. बॉल हवेमध्ये पुन्हा एकदा. सुयशी तापे, ये कहा गलती करेंगे जनाब, ये कॅच लपकते हे गुरु. जबरदस्त कॅच मैदानाच्या आतमध्ये. अण्णा गायकवाड यांच्या हातामध्ये कॅच आणि सेफ हेड इनटू द बास्केट. 7 धावांवरती धावफलक जशाच्या तसा थांबलाय आणि या ठिकाणी गौरव गवळी यांना मिळते नवीन दुसरी सफलता. जबरदस्त गोलंदाजी गौरव यांच्या माध्यमातून. सहावी देखील विकेट आली आहे आणि एका क्षणाला असं वाटतंय की हा स्कोर कार्ड क्रिकेटचा नसून फुटबॉलचा आहे. एका टीमनं 7 गोल केलेत आणि एका टीमनं 6 गोल केलेत असं वाटतंय की काय, कारण 7 धावांवरती 6 विकेट. धीरज मराठे यांच्याकडून 101 रुपयांचा कॅश प्राइज आहे. जबरदस्त कामगिरी मैदानामध्ये चालली आहे. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष हा मान कोई नहीं होता, जब तक ना पडे हातोडी के गाव पत्थर भी भगवान नहीं होता. आणि मैदानामध्ये संघर्ष. टप्प्याचा बॉल बॅक चेंज, 1 बाउंस बॉल फील्ड, एक सिंगल कंप्लीट. 1 के 7 कहानी आगे, 1 के 7 कारवा आगे. यावेळेस परफेक्ट मिडल केलाय, ऑन साइडला भिरकावून दिलाय, डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक अण्णा आणि अण्णा यांच्या हातामध्ये जरूर कॅच विसावलाय, परंतु इट्स अ सिक्सर. स्पोर्ट्समॅन स्पिरिट आपल्याला पाहायला मिळत आहे. काय टीमचं नाव आहे? अनिल स्मृतीनं बॅकचे जागले. बॅकवर्ड रिजन मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु प्रेक्षक बनतोय. बॉल सीमारेषा ओलांडून 4 धावांसाठी फरार होतोय. एकच मिनिट फक्त प्रेडिक्शन चाललंय मला. काय झालं असं निलेश सरांशी बोलून मला विषय फायनल झाला. कुठलं काय रन रेट असं शेवट काय. अठरा धावा धावफलकावरती आहेत. 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 बॉल आणि 82 ची गरज.
यावेळेचा स्ट्रेक हवेमध्ये आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आलेत, पकडला जातोय कॅच. विकेट आता विकेट इंटरव्हलवर आपण सांगू शकत नाही ना कसं. अठरा धावांवरती धावफलक 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. यावेळेसची बॅटची एज यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. प्रत्येक रन प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. बॅटची एज, विकेट येते. विकेट इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी आणि स्मृती 11ला आणि ती विकेट देखील आलेली आहे. 8वी विकेट. चौथ्या षटकामध्ये अप्रतिम खेळ पहिला मिळतोय. राजू सर, अठरा रन झालेले आहेत. 8 विकेट. ज्या लगातारच्या विकेट आल्या ना ती डोकेदुखी असू शकते कारण ज्या पद्धतीनं सातत्यपूर्व विकेट आल्या. यावेळेस बॉल हवेमध्ये खेळला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येत आहेत. 9वा झटका आणि या ठिकाणी आणि स्मृती 11 या संघाच्या माध्यमातून धावफलकाचा जो रेशो आहे ना तो रेशो पूर्णपणे थांबवलाय. 18 धावांवरतीच धावफलकाला स्टॉप केले. लेफ्ट आर्म गोलंदाजांनी कमाल केलेली आहे. पसरणी संघाच्या माध्यमातून कमबॅक आणि कमबॅक कसं असतं माणसाचं हे आपण पाहतोय. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, थोडा वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा उतरतो. तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन. पराभवानं माणूस संपत नाही परंतु प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणून कठीण काळात सतत स्वतःला सांगत राहा की शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. प्रणव थोरवे यांच्याकडून कॅप्टन बंटी यांच्यासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. यावेळेसचा बॉल हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल.
एका सिंगलच्या मदतीने धावफलकाला आकार येतोय. राजेश जवळ यांना गोलंदाजी दिली तरी सुद्धा 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे निलेश भैया भोसले यांच्याकडून. 20 धावा धावफलकावरती आहेत. रोहित बॉलिंग ट्रॅक वरती 9 गडी गारत आतापर्यंत. स्लोवर वन, त्यानंतर एक्स्ट्रा रन महागात पडू शकतात टीम अनुस्मृती संघाला. एक रन महत्वाचे आहे. 5 ओव्हरचा सामना आहे. 5 ओव्हरच्या सामन्यामध्ये कशा पद्धतीनं पुढे जातील हे पाहायचं आहे. एक वाईड आला आणि धावफलकाला आकार आला. 21 धावा. कुणीही अजूनही अंदाज बांधू शकत नाहीये. शेवटपर्यंत हृदयाचे ठोके वाढणार आहेत. जोपर्यंत नेट रन रेट येत नाही ना तोपर्यंत कुणी अंदाज बांधू शकत नाही. 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 21 धावा आहेत. चला स्पीडअप घ्या. 5वं षटक बंटी यांच्याकडे सोपवतील असं वाटलं होतं एका क्षणाला, परंतु नवीन बॉलर निवडलेला आहे. कारण बंटीचा विचार केला तर बंटी यांनी आधी षटक डिलिव्हर केलेले आहेत. एक धाव अजूनही महत्वाचे आहे दोन्ही टीमसाठी. नेट रन रेट इम्पॉर्टंट राहणार आहे. त्यामुळे प्रेक्षक वर्ग अजून कुठेही गेलेले नाहीयेत. त्यांना माहिती आहे की ही मॅच जरी कुणीही जिंकू कुणीही पराभूत हो, नेट रन रेट कुठे जाणार. एकोण 79 धावांची गरज. म्हणजे हा ही मॅच औपचारिकता जरूर आहे, परंतु या 6 बॉल मध्ये काय घडतंय हे देखील पाहणं गरजेचं आहे. एकेका रनसाठी मैदानामध्ये संघर्ष केला जातोय. त्यावेळेस बॉल आखूट डब्याचा. एक्स्ट्रा रन वाईड न नेट रन रेट पुढे जात असतो हे देखील आपल्याला माहिती आहे. आणि 2 वाईड आलेत त्यामुळं अजूनही मॅच पहा कुठे जाऊ शकते, कुठे झुकू शकते. प्रेडिक्शन कुणीही करू शकत नाही. आज या क्षणाला अंदाज कुणीही लावू शकत नाही. प्लेस केला, फक्त दिशा दाखवले. गॅप मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. या 4 धावा इम्पॉर्टंट राहू शकतात. यस, या येते बाउंड्री. बाउंड्रीच्या धावा इम्पॉर्टंट राहणार आहेत. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रोक येण्याचा प्रयत्न. डॉट येतोय. निर्धाव बॉल. 4 बॉल अजूनही आहेत वाई सिटीकडे. 4 बॉल अजूनही आहेत अनुस्मृतीकडे. काय घडणार आहे काही सांगू शकत नाही आपण. नेट रन रेट मॅच संपल्यानंतरच ऍक्टिव्ह होईल. जबरदस्त मॅच मैदानामध्ये चालू आहे. 9 विकेट जरूर पडलेत. आडवा बॅटने खेळला. ऑन साइडला गॅप मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगाने आलेत. चांगला फिल्डिंग. एकच सिंगल. कोणती रिस्क घेतली जाणार नाहीये वाईकडून. 27 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत.
3 बॉल डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाज सज्ज आहेत. दोन्ही संघ काय झगडलेत मैदानामध्ये. हो, यावेळेस मिडल केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक येईल का पाहिजे. हा षटकार इम्पॉर्टंट राहू शकतो आणि हा षटकार आलाय वायसीटी साठी. संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार. खऱ्या अर्थानं बंटी यांची विचार केला घेऊ विकल्पासाठी, परंतु षटकार ठोकून या सामन्यामध्ये पुन्हा एकदा वायसीटीच्या माध्यमातून नेट रन रेट केलं पाहिलं जाणार आहे. 2 बॉल अजूनही गोलंदाजांकडे आहेत. कमबॅक करतील का. 1 विकेट आहे शेवटची. 2 बॉल मध्ये काय करामत होईल का, चमत्कार होईल का. यावेळेस शॉक बसलाय. बॉल हवेमध्ये कॅच होईल का, परंतु हाही बॉल सीमा रेषा पार. षटकार. वायसीटीचा जल्लोष सांगतोय की त्यांना या षटकाराची महत्व आहे, एकेका रनचं महत्व आहे. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल आहे. क्या इस गेंद को बनाएंगे विशेष. महत्वाचा बॉल आहे आणि स्मृतीसाठी देखील आणि वायसीटी देखील. फुल टॉस बॉल हवेमध्ये. तिसरा बॉल देखील लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम सिक्सर. वायसीटी साठी हा षटकार आलाय. 5 मिनिटांनंतर